पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवाजीनगर स्वारगेट भुयारी मेट्रोचं उद्घाटन होणार आहे। मेट्रोने शिवाजीनगर ते स्वारगेट असा प्रवास मोदी करणार आहेत। त्यानंतर स्वारगेट कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन सुद्धा केलं जाणार आहे। दरम्यान लाडक्या बहिणींशी सुद्धा मोदी संवाद साधतील असं समजतंय। सभेसाठी स्वारगेटच्या गणेश कला मैदानामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे। विकास कामांचं आणि लोकार्पण आणि भूमिपूजन हे मोदींच्या हस्ते होणार आहे। पुण्यामध्ये आज मोदी असतील। शिवाजीनगर स्वारगेट मेट्रोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। स्वारगेट कात्रज या भुयारी मार्गासाठीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडेल। आणि कालपासून पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय, त्याच्यामुळे त्याचं सुद्धा संकट काहीसं मोदींच्या या दौऱ्यावर आहे असं म्हणता येईल। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून तपशील घेऊयात। बालाजी, सभा जिथे होणार आहे मोदींची तिथे प्रचंड चिखल झालेला आहे। सकाळपासून या संदर्भातली बातमी आपण दाखवली आहे। सध्याच्या क्षणाला नेमकं तिथे काय घडतंय, पुण्यामध्ये कशा पद्धतीने तयारी आहे मोदींच्या दौऱ्याची, कधीपर्यंत मोदी पोहोचतील? हे ती पूर्ण झालेली आहे। 5:30च्या सुमारास पंतप्रधान पुण्यामध्ये पोहोचणार आहेत आणि 5:45च्या दरम्यान या मेट्रो स्टेशनवरती ते येतील। सिव्हिल कोर्टच्या तिथून ते भुयारी मार्गाला हिरवा झेंडा दाखवतील आणि तिथूनच ते मेट्रोने प्रवास करत स्वारगेट पर्यंत जातील। स्वारगेटच्या ठिकाणी स्वारगेट ते कात्रज या नवीन मार्गाचं भूमिपूजन आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर तिथून ते SP ग्राउंडवरती ज्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी रवाना होणार आहेत। मात्र पावसामुळे गेल्या 2 दिवसापासून SP ग्राउंडवरती चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र प्रशासनाने सांगितलेलं आहे की आमची पूर्ण तयारी आहे। तिथे वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे। फक्त जो याय जायचा मार्ग आहे त्या ठिकाणी चिखल आहे, त्या ठिकाणी सुद्धा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सगळ्या कार्यक्रमावरती पावसाचं मोठं सावट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 3.5 तासाचा हा दौरा आहे। 3.5 तासाच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 विविध प्रकल्पाचं जे आहे ते उद्घाटन भूमिपूजन करणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीने हे कार्यक्रम होणं फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी जर ऐनवेळी काही आपत्ती आली तर हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट या ठिकाणी घेण्यासाठीची जी पर्यायी व्यवस्था आहे ते तयार ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत होणार अशी माहिती जी आहे ती प्रशासनाने दिलेली आहे आणि तशी तयारी जी आहे ती सध्या पुण्यात सुरू आहे। सकाळपासूनच सिव्हिल कोर्ट स्टेशन असेल किंवा स्वारगेट स्टेशन असेल या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। फुलांनी सगळे स्टेशन सजवलेले आहेत। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जे अशी तयारी जी आहे ती मेट्रो कडून करण्यात आलेली आहे। याचा मुख्य आयोजक जो आहे तो मेट्रो आहे। मात्र विविध प्रकल्पाचे 12 जे विभाग आहेत त्यांच्याकडून सुद्धा मोठी तयारी करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने सुद्धा सगळी सुरक्षेची जी काळजी आहे ती घेतलेली आहे आणि सगळी यंत्रणा अलर्टवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी, अगदी निश्चित। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा नेमका कसा असेल त्या संदर्भात आणखी काही तपशील आपण बघूयात। संध्याकाळी 5:35 पुणे विमानतळावर त्यांचं आगमन होईल। शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल। मग 6 वाजता मोदींचा मेट्रोनं प्रवास आपल्याला पाहायला मिळेल। नागरिकांशी ते संवाद साधतील। 6:15 वाजता स्वारगेट ते कात्रज नव्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन होईल। 6:30ला SP कॉलेजमधल्या सभास्थळावर मोदी पोहोचतील। 7 वाजता पंतप्रधान मोदी भाषण करतील। पुणे विमानतळाहून दिल्लीला 8 वाजता मोदी रवाना होतील। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, मोदी आज येत आहेत संध्याकाळपर्यंत इथे समजते पुण्यामध्ये, पण सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? प्रत्यक्ष पावसाचं सगळं संकट कालपासूनचं पाहता मोदी तिथं पोहोचण्यामध्ये काही अडथळे आहेत का? त्या दृष्टीने कुठली प्रशासनाची तयारी आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत असताना ज्या ठिकाणी चिखल झालाय SP महाविद्यालयावर, तिथे सगळं एकूण चित्र पाहता पर्यायी व्यवस्था जी आहे ती मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे या गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये करण्यात आलेली आहे। जर गरज पडली तर अशा पद्धतीने गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये कार्यक्रम पार पडेल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाकडून दिली जाते। आपण जर पाहिलं असेल तर इथेही भव्य अशी आसन व्यवस्था आहे। मात्र तुलनेनं जी मोठी जागा आहे ती आपल्याला बघायला मिळते की दुसरीकडे या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर डॉग स्क्वॉड देखील एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींची तपासणी जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडून केली जाते आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार पर्यायी व्यवस्था म्हणून गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये सगळी तयारी सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जो येलो अलर्ट आज पुण्याला देण्यात आलेला आहे त्यामुळे
जर ज्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती टाकलेला आहे, मात्र तिथे मोठं आव्हान आहे. चिखल आहे, बाकी सगळ्या गोष्टी भराव टाकण्याचं काम जरी त्या ठिकाणी सुरू असलं तरी आपल्याला बघायला मिळतंय की पाऊस आहे, नैसर्गिक आपत्ती काय स्वरूप असेल, काय नेमकी परिस्थिती असेल त्याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे परिव्यवस्था म्हणून असा हा बंदिस्त हॉल आहे, मोठा हॉल आहे स्वारगेट परिसरामधलाच. अगदी या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर स्वारगेटचं स्टेशन आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या स्वारगेटच्या जवळ असलेल्या गणेश कला क्रीडा रंगमंदिराच्या परिसरामध्ये आज पर्यायी व्यवस्था म्हणून जी सगळी एकूण तयारी आहे प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या अनुषंगानं ती सुरू आहे. एव्हाना वेगवेगळे जेव्हा व्हीआयपी येत असतात तेव्हा अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली असते. प्लॅन ए, प्लॅन बी अशा पद्धतीची सगळी आखणी केली जात असते आणि त्याचाच हा एक भाग आहे. दुसरा भाग म्हणजे जी मोठी तयारी वॉटरप्रूफ मंडप असेल किंवा एकूणच सगळ्या गोष्टींचा भाग असेल तो एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रशासनाकडून तशी तयारी सुरू जरी असली तरी पाऊस जर मोठ्या स्वरूपाचा झाला अगदी. आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष मोदी जेव्हा पुण्यामध्ये पोहोचतील तेव्हा कशा पद्धतीने हा सगळा दौरा पुढे जातोय, पार पडतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी.